गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी निघालेले आहोत आता शेगावला जाण्यासाठी आणि शेगावला जाण्यामागचं कारण म्हणजेच तिथे आहे संत गजानन महाराजांचं देवस्थान आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता आम्ही जाणार आहोत वॉटर पार्कला आणि वॉटर पार्कला जाण्यासाठी मुलं एकदम खुश आहेत, तयारी करून झालेली आहेत आणि एकदम त्यांचा मूड एकदम फ्रेश झालेला आहे की आपण जातो आहोत वॉटर पार्कला. आणि त्यांची कधीपासून इच्छा होती की वॉटर पार्कला जायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि खूप गरमी वाढलेली आहे आणि एवढ्या उन्हाळ्यात जायचं कुठे. मामाचं गाव म्हटल्यानंतर आपण जातोच, पण मामाच्या गावाला आल्यानंतर मुलांना घेऊन जातोय आम्ही वॉटर पार्कला. आणि हे शेगावमध्ये आहे, खामगाव रोडवर आहे आणि खूप छान असं वॉटर पार्क आहे. आत्ता मी पोचलेलो आहोत वॉटर पार्कला आणि इथे वॉटर पार्कमध्ये पोचल्यानंतर आपल्याला जे आहे आपली एंट्री करायची आहे, आपलं नाव नोंदवून घ्यायचं आहे. एंट्री केल्यानंतर आपल्याला आपल्याविषयी संपूर्ण माहिती ते सांगायची आहे. संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर आपल्याला ते संपूर्ण माहिती सांगून घ्यायची आहे. फॉर्म देतात, तो फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. त्याच्यामध्ये आपलं एज आणि आपलं संपूर्ण नाव आणि ॲड्रेस ते फिलअप करून द्यायचं आहे. सगळं झाल्यानंतर आत्ता तुम्ही बघू शकता की इथे बऱ्यापैकी सगळीकडे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, ते आपल्याला वाचून घ्यायची आहे. आणि इथे पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगची सुविधा खूप उत्तम केलेली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि खूप मोठा हा परिसर आहे. या परिसरमध्ये मी आणि माझी फॅमिली आलेली होती माहेरची सगळी, कारण आता उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि मुलं मामाकडे आल्यानंतर मजा मस्ती तर होणारच. आत्ता आम्हाला मिळालेला आहे बेल्ट आणि आत्ता आम्ही करून घेतलेली आहे एंट्री. आणि एंट्री करण्याचे आहेत 700 रुपये फीज आणि 700 रुपये दिल्यानंतर आपल्याला मिळतो असा बेल्ट. हा बेल्ट बांधल्यानंतर आपल्याला एंट्री मिळत असते. त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत आतमध्ये हॉलमध्ये आणि हा हॉल आहे आणि या हॉलमध्ये सुरुवातीलाच गजानन महाराजांचं दर्शन घडतं. तुम्ही बघू शकता ही मूर्ती किती सुंदर छोटीशी आहे, पण खूप छान अशी रेखीव मूर्ती आहे. आणि हा हॉल आहे. या हॉलमध्ये आपल्याला वेगळ्या रूम पाहायला मिळतात. इथे जर तुम्ही घरून टिफिन आणलेला असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता या हॉलमध्ये. आणि इथे आपल्याला कॉस्ट्युमची सुविधा आहे, चेंजिंगची सुविधा आहे, लॉकरची सुविधा आहे. इथे आपण आपल्या बॅगी वगैरे ठेवू शकतो. आणि आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर आमचं जे सामान आहे आम्ही ते लॉकरला ठेवणार आहोत. आणि लॉकरला ठेवल्यानंतर आपल्याला ते की देतात, ते की आपल्याला सांभाळून ठेवायची असते. कॉस्ट्युम जो आहे तो आपल्याला 100 रुपयामध्ये पे करायचा आहे. आणि आता आम्ही चेंज करून आलेलो आहोत आतमध्ये. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण इथे आहे. निसर्गरम्य तर आहेच, पण इथे वेगवेगळे पाण्याचे टंक सुद्धा आहेत. त्याला आपण लेझी लिव्हर, वेव्ह पूल, मल्टीलाईन स्लाईड, क्रूज स्लाईड्स, प्लेडुनम स्लाईड्स, ट्रँडो स्लाईड्स असे बरेचसे वेगवेगळे स्लाईड इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि आपण आल्यानंतर इथे खूप एन्जॉय करून जातो असं म्हणायला हरकत नाही. आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत इथे प्रत्येकजण एन्जॉयच करतो. तसंही बाहेर आल्यावर आपला वेळ तणावमुक्त घालवावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. आणि लहानांना तर एन्जॉय करायला खूप आवडतो. मजा मस्ती आणि धमाल करायला प्रत्येकाला आवडतं. आणि हे सगळं काही आपण आपल्या फॅमिलीसोबत इथे करू शकतो असं मला तरी वाटते. इथे फॅमिली आणि फ्रेंड्स सर्कलसोबत सुद्धा आपण इथे वॉटर पार्कला येऊ शकतो आणि आपला जो वेळ आहे तो इथे घालवू शकतो. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे, खूप छान ठिकाण आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आम्ही तर एन्जॉय केलेला आहे, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा असं मला वाटते. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त मजेत जवळच्या जवळ घालवावा आणि एक दिवस आपल्यासाठी वेळात वेळ काढावा आणि फुल एन्जॉय करावा. आत्ता इथे तरी मोबाईलला पाण्यामध्ये अलाउड नव्हता, म्हणून बऱ्याचशा गोष्टी इथे मिस केलेल्या आहेत आणि खूप मज्जा केलेली होती. आणि वेव्ह पूलमध्ये तर खूप छान असा डान्स केलेला होता, खूप मज्जा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बऱ्याच गोष्टी मिसिंग झालेल्या आहेत, कारण की मोबाईल हा लॉकरला ठेवलेला होता आणि नंतर लॉकरमधून आल्यानंतर बऱ्याच गोष्टी तिथून मिस झालेल्या आहे. पण असो, आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. आणि आत्ता फोटोशूट करायचे होते म्हणून मोबाईल काढलेला होता आणि तेवढ्याच मी हा जो आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि खूप मजा आली. आणि इथे जे गाणे चालू होते त्या गाण्यामुळे आपल्या ज्या व्हिडिओला कॉपीराईट येतं, म्हणून गाण्याचा जो साऊंड आहे तो म्यूट केलेला आहे. इथे तुम्ही नक्कीच समजू शकता. आता आम्ही मायलेकीने तर खूप एन्जॉय केलेला आहे. आणि ह्या माझ्या 3 बहिणी आणि भाऊजीसोबत आम्ही इथे आलेलो होतो. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे, तुम्ही बघणारच आहात पुढे. नंतर रेन डान्समध्ये तर आम्ही फुल टू धमाल केलेली आहे. दिराला असं वाटलं की आंटी आपल्या घरी आपल्यासोबत येईल, म्हणून तिला ती रिक्वेस्ट करत होती की चल माझ्या घरी, पण ती काही हालत बोलत नव्हती, म्हणून तिने तिला सोडून दिलं आणि पाण्यामध्ये गेली खेळायला. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलेला आहे. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि मस्त
या उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी घालवा. चलो